यशस्वी ठरतोय. नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना आहे तो मात्र परत एकदा राहुल सचिन यांच्यासाठी मात्र ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू पंचांचे पंख हवेत अवांतर धावसंख्येने भर नक्कीच सल्ला लगातार मला वाटतं पंचगिरी करताना लाभलेले आहेत ते मात्र गोल्डन स्पोर्टचे एक आधारस्तंभ ते मात्र मच्छीमार संघ तो गेला तो मात्र सेमीमध्ये दाखल झालेला आहे. तसंच परत राहुल याचा सचिनाचे लाभ करण्याचा प्रयत्न हवे चेंडू जातोय झेल होईल का लॉंग हॉपच्या दिशेने सदक्षण तिकडे तैनात आहे. एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट झालंय. तिसरे धावण्याचा प्रयत्न हा ना मात्र 2च धावेवर समाधान वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेहून ठेवलंय ते मात्र 3 या धावसंख्येवर संघ पोचलाय तो मात्र ढेरी संघ जर बघितलं गेलं तर उमेन गाव मधून आलेला संघ जो आहे दाखल झालेला संघ तो मात्र आहे तो मात्र ढेरी संघ. धावसंख्या धावफलकावर झालेला आहे ते मात्र 3. खारदांडा संघ जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो. नेहमी या स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग होत असतो आणि आजही क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. आता बघूया राहुल सचिन खेळण्यासाठी सज्ज लाभ करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. शत्रुसेन आहे 1 बाउन्स बाउंड्री होईल का आणि ते प्रश्नचिन्ह सुटलेलं आहे ना तर दंडाने जातो तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार कमॉन डीजे. नक्कीच परत एकदा राहुल यांची गोलंदाजी सचिन यांच्यासाठी जबरदस्त गोलंदाजी नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच आपल्या लगेच आपला इशारा देत होतो मात्र आणि धावसंख्या स्थिर होताना दिसते ते मात्र फक्त आणि फक्त पॉवरचे षटक म्हणून ओळखलं जातं हाणामारीचे षटक म्हणून ओळखलं जातं. त्या षटकात अप्रतिम अजून गोलंदाजी करताना दिसतो मात्र राहुल की ढेरी संघाला नक्कीच थोडस बांधून ठेवलेलं आहे. अगोदरच्या सामन्यात जर बघितलं गेलं शीतला देवी संघाच्या जगच अप्रतिम अशी फलंदाजी केली होती याच बॅटरनी. परत एकदा लाभ करण्याचा प्रयत्न निधाव चेंडू वारंवार निधाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतो. लाईन मध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतो तो मात्र गोलंदाज राहुल. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटतो तो मात्र राहुल शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र राहुल परत एकदा आपल्या गोलंदाजीचा टास घेऊन गोलंदाजीसाठी लाभ केलेला आहे आणि ते डोक्याचे नतमस्तक देऊन जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल्डन षटकार कॉमॉन डीजे. डीजे वर्सोवा संघ तसेच शीतला देवी संघ तुम्ही आपलं एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देण्यात येईल. ते सन्मान चिन्ह घेऊन जायचं वर्सोवा तसेच शीतला देवी अक्सा संघ. क्वार्टर फायनलचा सामना रंगलेला आहे. एक तरफ आहे खारदांडा तर एक तरफ आहे ढेरी उमेन गाववरून जो संघ आलेला आहे तो आणि एक तरफ आहे तो मात्र खारदांडा संघ. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेले ते मात्र 13 बिनगडी बाद. नक्कीच जबरदस्त अजून फलंदाजी करताना दिसत सचिन. एका तरफ आहे तो आशिष अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला तो मात्र आशिष. गोलंदाज आलेला आहे तो मात्र गणेश. श्री गणेश जर बघितलं गेलं तर विघ्न हारता आपला गणपती बाप्पा मोरया. तसंच एक गोलंदाज आलेला आहे तो मात्र गणेश. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो ते. राईट आर्म राऊंड विकेट घेण्यासाठी सज्ज आशिष. नक्कीच जबरदस्त डोका टेक घुटना टेक तमाशा टेक असा काहुकावण्याच्या दिशेने नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पाहायला भेटला तर चौकार कमॉन डीजे. नक्कीच आशिष जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय मात्र डेअरी संघासाठी. नक्कीच उमेना गाव म्हणून आला काय फलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच आपलं पूर्ण शरीर माट ग्राउंड झोकून माट फलंदाजी करण्याचं यशस्वी ठरताना दिसतोय मात्र आशिष. डेअरी संघाचा एक मान फॉर्म उमेरगाव. नक्कीच परत एक
नक्कीच परत त्याच पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला आहे. मैदानात चेंडू आहे. एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं असतं, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे ती मात्र 18 धावा 17 धावा या अगोदर होत्या. आता एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 18 झालेल्या स्कोरबोर्ड. नक्कीच गणेश आणि स्ट्राईकवर आहे ते मात्र सचिन. गणेश गोलंदाजीसाठी प्राचरण तिसरा चेंडू घेऊन होते. नक्कीच थोडस व्हेरिएशन पाहायला भेटतो मात्र गणेशांच्या माध्यमातून नक्कीच परिवर्तन जर बघितलं गेलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये जर असू दे या आयुष्याच्या पटलावर असू द्या नक्कीच परिवर्तन नक्कीच पाहायला भेटतं. आणि 19 धावा झाले स्कोरबोर्ड 19. नक्कीच 19 धावा झालेल्या स्कोरबोर्डवर. नक्कीच गणेशांचा पहिला तर एकदा चेंडू हाताळण्यासाठी जातो. फुलट चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्यांदा तिन्ही त्रिफळा दिसत करण्यात यशस्वी ठरत होतं मात्र गणेश कमॉन डीजे. पाठ गोल्डनचे पाठीराख्यांची गर्दी होताना दिसतोय. तसं आपली सर्वांची नजर आपल्या सगळ्यांची नजर लागलेली त्याच त्या सोहळ्याचं आगमन सुद्धा होताना दिसत. भव्य दिव्य असं ट्रॉफीचं आगमन होताना दिसतं. थोड्या वेळातच या आपल्या समुद्र किनाऱ्यावर वाजत गाजत महिला असू द्या या पुरुष मंडळी असू द्या खरंच हा सोहळा बघण्यासाठी खरंच सगळ्यांच्या उत्कंठा लागलेल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा त्याचे कॅमेरामॅन फोकस करो तुमचाही त्यांच्यावर नजरा असतील. कारण या युट्यूबच्या माध्यमातून जर आपल्याला बघितलं तर स्पोर्ट फॅमिली बी अ पार्ट ऑफ द गेम या फॅमिलीला नक्कीच सबस्क्रायबर करा. नक्कीच सगळ्यांच्या उत्कंठा लागलेल्या त्या या ट्रॉफीवर. या ट्रॉफीवरून खरंच जे संघ लास्ट सीझन मध्ये जे फायनलिस्ट संघ झाले होते ते सुद्धा संघ या स्पर्धेतून बाहेर वॉकआउट झालेले आहेत. आणि नवीन कोण या ट्रॉफीचा मानकरी ठरेल याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहेत. परत गोलंदाजीसाठी तयार फलंदाज भावेश. परत लाफ केलेला हवे चेंडू जात षटकार होईल का डोक्याला नतमस्तक आणि जबरदस्त ट्राय होती मात्र षटकार. कमॉन डीजे अफलातून प्रयत्न होता तो मात्र शतरक्षण. थँक्यू डीजे. नक्कीच भावेश यांच्या बॅटरीतून एक फटका पाहायला भेटला. नक्कीच झेल झाला. दुखापत झाली आहे की बघायचे आहे कारण जबरदस्त प्रयत्न होता. समुद्र किनारे आहे म्हणून दुखापताचे चान्सेस कमी आहेत परंतु दुखापत कुठे कधी होईल काय सांगता येत नाही. परत एकदा गणेश स्ट्राईकवर आहे तो मात्र भावेश. गणेश टू भावेश कोण कोणावर वर्चस्व होतं. नक्कीच जबरदस्त चेंडू काही समजला गेला नाही. गणेशाने चेंडू असाच हाताळला गेला होता. चेंडू समजला गेला नाही. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळावर जर पाहायला गेली तर मात्र 25. पहिल्या षटकात मला वाटतं 13 धावा तर दुसऱ्या षटकात मला वाटतं 12 धावा. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळावर झालेली आहे ती मात्र 25 धावसंख्येवर एक गडी बाद. कमॉन डीजे. सगळे तुम्ही माझ्या पाठीचे बदला गोल्डन स्पोर्ट पाठीचे पोरांदून मी मनी मॅच दिल्या त्याचा एकलचा सण तो गाजताय जानेवारीचे महिन्यात पैसे दुसरी 12 ही आज भलाई पाठीचे गावात एंट्री मॅच देवाची ही बदलाशील कोणाचे सांगा. थोडस ऑटो रिक्षा थोडस बाहेर घ्या. थोडं बाहेर घ्या टेम्पो कारण मॅच सुरू आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला मॅच सुद्धा स्टॉप करावा लागेल कारण भव्य दिव्य असं ट्रॉफीचं आगमन थोड्या वेळातच होणार आहे याची नोंद घ्या. नक्कीच पहिलं षटक हाताला गेलो होतं तोच गोलंदाज एक मैदानात हजर झालेला आहे तो मात्र राहुल. अगोदरच्या षटकात मला वाटतं फक्त 5 चेंडू 7 धावा दिल्या होत्या पण शेवटच्या चेंडूवर जबरदस्त सचिन याने एक दमदार षटकार पाहायला भेटला. त्याच मोबदल्यात 13 धावा त्याच्या गोलंदाजीवर आल्या होत्या. नक्कीच राहुल परत एकदा गोलंदाजीचा टास घेऊन गोलंदाजीसाठी फलंदाज सचिन नॉन स्ट्रायकर. नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न बॅटची फाईन कट आणि बॅक टू पबेलन झालेला आहे तो मात्र दुसरा गडी बाद ठरतो तो मात्र सचिन याच्या माध्यमातून बॅक टू पबेलन. कमॉन डीजे. एंट्री मॅच देऊनशी वान मिळवी लगेच बरा
थँक्यू. नक्कीच नवीन बॅटर मैदानात हजर झालेला आहे तर मात्र दुर्गेश काय जबरदस्त गोलंदाजी अगोदरच्या सामन्यात पाहायला भेटली. ते मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून म्हणजे एक सर्वोच्च संघ म्हणून होतं मात्र सितलादेवी अक्सा संघ त्याला बांधून ठेवल्याचं काम जे जेव्हा केलं होतं ते मात्र हाच तो गोलंदाज दुर्गेश. नक्कीच फक्त आणि फक्त 2 षटकात फक्त 5 धावा देऊन ती गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला तोच गोलंदाज आता फलंदाजीसाठी प्राचीन झालेला आहे. तो मात्र ढेरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू दुर्गेश. परत एकदा राहुल कोहलीसाठी प्राचीन झालेला आहे. राईट आर्म ओव्हर विकेट मारा दुर्गेश यांच्या साडी. परत चुकीला माफी नाही असा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न शतरक्षण तिकडे हजर आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र एकच धावेवर समाधान. फेकी पहा अप्रतिम. एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव फलकावर झाली जाऊन पोहोचलेली आहे ते मात्र 26. 2 गडी बाद. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला भेटतो. एक तरफ आहे तो मात्र खारदांडा तर एका तरफ आहे तो डेरी संघ. परत आता राहुल राईट आर्म ओव्हर विकेट मारा. नक्कीच लाभ केलेला हवे चेंडू जात झेल होईल का प्रश्नचिन्ह आहे. मात्र सेफ ऑफ द लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि त्याच मोबदल्यात 2 धावा काउंट कराव्या लागल्या. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलक झाले ते मात्र 28. नक्कीच महिला वर्ग एक भव्य दिव्य असा सोहळा भव्य दिव्य अशा ट्रॉफीची उत्खंड लागली आहे. ती ट्रॉफीचं आगमन होताना दिसतंय. खरंच सर्व प्रेक्षक लाईव्ह असू द्या या इन लाईव्ह असू द्या. चेंडू अजून बाकी आहे ते मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी अजूनपर्यंत हाताळली गेलेली आहे ते मात्र राहुल यांची कुठेतरी कमबॅक करताना दिसतो. मात्र राहुल स्ट्राईकवर आहे ते मात्र भावेश नॉन स्ट्राईकवर आहे ते मात्र दुर्गेश. परत एकदा लाभ करण्याचा प्रयत्न अप्रतिम अशी गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतोय. नक्कीच जेवणाची तुम्हाला लाभ घ्यायचा असेल एक तरफ आहे तर जयचा स्टॉल आहे तर एका आपल्या महिला भगिनी आहेत त्या युट्यूबच्या वाहिनी आहे त्याच्या खाली जो एक स्टॉल लावलेला आहे. जेवणाचा कोणाला जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच तिकडून घ्यायचा. एक तरफ आहे तर जय लॉंग ऑफच्या दिशेने त्याचा जयचा स्टॉल आहे. लाभ करण्याचा वेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. शतरक्षण तिकडे हजर आहे. खारदांडा जबरदस्त शतरक्षण करताना दिसतोय आणि एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 29 धावसंख्येवर. आता बघूया शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र राहुल. दुर्गेश परत ब्लॉकरचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं ते ब्रह्मास्त्र युज करताना दिसतोय. फेकी अप्रतिम असं का आणि इकडे 2 धावा काय रोखू शकले नाही. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या फलकावर पोहोचली आहे. मला वाटतं ड्रिंक ब्रेक यायचा आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर डेरी संघाच्या झालेल्या आहेत त्या मात्र 31 आणि महिला वर्ग इकडे वाजत गाजत येताना दिसतोय. त्यांना सुद्धा आता उत्कंठा लागलेला आहे. नो भूतो नो भविष्यतो याची देही याचा डोला सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या भव्य दिव्य या ट्रॉफी आणि या सोहळ्यासाठी. कमान आता देऊया थोडीशी जिजेला संधी आणि यानंतर समालोचन देतील आपले लाडके समालोचक. बुलंद आवाज आहे तो मात्र आपल्या या मठ परिसरातील एक आवाज आहे तो मात्र खलील अन्सरी. थँक्यू डीजे दर्शन थँक्यू. 3 षटकाखेरी धावसंख्या झाली ती म्हणजे
31-31. प्रणेश येतोय. गणेश स्वतःच दुसरं व संघाचं चौथं षटक घेऊन येतोय गणेश. पहिला चेंडू गणेश यांचा जबरदस्त फटका लेगच्या दिशेने येतोय. गोल्डन षटकार लॉयड यांचा इशारा. डीजे दर्शन. थँक्यू डीजे. पहिले चेंडूवर आलाय दमदार षटकार भावेश यांच्या बॅटीतून. बघूया गणेश पुन्हा एकदा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, परंतु बॅट आणि बॉलचं काही संपर्क होत नाही. बाकीचं काम करतोय यष्टी रक्षक. चांगला गोलंदाज आहे गणेश, तेवढा दर्जेदार फलंदाज आहे तो म्हणजे भावेश. एक षटकार मारून खेळतोय. तिसरा चेंडू चौथ्या षटकातील गणेश यांचा भावेश साठी. विलम मास्टर, संतोष कोहली, लॉयड कोहली, बोना कोहली, दिनेश कोहली. लाजवाब दमदार सबसे लंबा येतोय गोल्डन षटकार. लॉयड यांचा इशारा. देऊया एक डीजे ला संधी. डीजे दर्शन. एकवीस धावावर केलेत आहे तो म्हणजे भावेश. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. 3 षटकार मारून खेळतोय भावेश आणि चांगली गोलंदाजी करतोय, परंतु 2 षटकार आलेले आहेत गणेश यांच्या षटकात. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत. तडाखेबाज फलंदाज भावेश ऑन द फायर. चेंडू पडतोय शॉट. पुन्हा एकदा त्या दिशेने येतोय दमदार षटकार. गोल्डन षटकार. लॉयड यांचा इशारा. डीजे दर्शन. थँक्यू दर्शन. शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत. चौथ्या षटकातील आक्रमक रूप घेतलेले ते म्हणजे भावेश याने. पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड लागून जातो विकेटीच्या मागे. खणखणीत येतोय चौका. भाग्याचं साथ आहे. डीजे दर्शन. गोल्डन चौकार. धाव संख्या झाले ते पण. थँक्यू दर्शन. वाजत गाजत येते ट्रॉफीचं आगमन. जोरदार बँडचा आवाज आणि तो मधुर आवाज आमच्या कानाखाली येत आहेत. सप्तशुंदी बँडचे मालक मयूर. बॉलरच नेम सागर. बघूया पाचो षटक मार्गस्थ. लेफ्ट हँडर बॉलर सकवलेल्या पूर्णपणे आणि येतोय LBW आउट. गोल्डन विकेट येतोय. डीजे दर्शन. सागराने पहिल्या चेंडूवर बाद केलेला आहे. थँक्यू डीजे. ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो ट्रॉफीचा क्षण
आता मैदानात थोड्याच वेळेला देणार आहेत. वाजत गाजत महिला त्या ट्रॉफीचं स्वागत करतील. ग्राउंड मध्ये येईल भावी, ट्रॉफी. बॅटर आलं भावी ना तिकडे युट्यूब वाल्यांचं नोंद घ्यायचे. भावीन आलाय, भावीन नवीन बॅटर मैदानात आलेला आहे. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला भेटतो. एक तरफ आहे तो मात्र परत त्याच पद्धतीने लय मध्ये सागर जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र. आणि सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या मात्र भव्य दिव्य या सोहळ्यामध्ये. नक्कीच जबरदस्त ट्रॉफीचा सोहळा. इकडे एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्या इकडे वाजत गाजत महिला वर्ग येतात, बँड मध्ये येतात, बँजो आहे. काय जबरदस्त सोहळा पाहायला नक्कीच सर्वांचे क्षण टिपण्यासारखा असा एक सोहळा इकडे आता बघायला भेटणार आहे. थोड्या वेळातच त्याचं आगमन चालूच आहे. थोड्या वेळातच आपल्या मैदानात येईल ते. नक्कीच परत जबरदस्त गोलंदाजी सागर अप्रतिम अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो मात्र. भाविन यांना रोखून ठेवलेला आहे तो मात्र सागर याने. नक्कीच लेफ्ट हँड गोलंदाज आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट करताना दिसतो तो मात्र. अप्रतिम अशी अजून गोलंदाजी केलेली आहे. कुठेतरी सामना रोखवण्याचं काम करताना दिसतो तो मात्र सागर आला तर बघितलं गेलं तर सागर या खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. त्या मात्र सागराचं कनेक्शन तसंच आहे. नक्कीच जबरदस्त ड्राईव्ह केलेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट पहा. नक्कीच तो बॅटर जर बघितला गेला तर भावेश तो इन फॉर्म फलंदाज आहे. तो मात्र ते स्वतःकडे स्ट्राईक न रोटेट करता तो मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करताना दिसतो तो मात्र भावेश. खरंच अजूनपर्यंत जबरदस्त बॅटिंग केलेली आहे त्या फलंदाजाने. मात्र समोरच्या बॅटरलाही तो तेवढा चान्स देण्याचा काम करताना दिसतो तो मात्र भावेश. इन फॉर्म फलंदाज सागर लेफ्ट हँड ओव्हर द लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. बिपिन यांच्या साडी नक्कीच लाभ केलेला आहे. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय तो मात्र या बॅटरच्या माध्यमातून. कमॉन डीजे मालवणचा पाणी पशात डायरेक्ट चंद्रार. कमॉन डीजे नक्कीच पुढचा चेंडू परत एकदा त्याच लय मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता बिपिन. एक धाव काढली, दुसऱ्या धावण्याचा रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. नक्कीच गणेश आणि थ्रो बघा कुठे दिला. 2 धावा काउंट कराव्या लागतील. या 2 धावसंख्येने धावसंख्या धावफलकाचे 65. अप्रतिम. षटक मला वाटतं पूर्ण होतोय. 5वा धावसंख्या धावफलकावर जर बघितलं गेल्या तर 65 स्कोर बोर्डवर 65 करायचे आहेत. षटक पूर्ण झालेले आहेत ती मात्र 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर झाले ते मात्र 65. शेवटचं षटक टाकून घ्या. यानंतर मला वाटतं ट्रॉफीचा एक भव्य दिव्य सोहळा आहे त्याचं आगमन होणार आहे. त्यासाठी सामना थोडासा वेळ थांबावा लागेल. त्यासाठी मी विनंती करतो की हे षटक पूर्ण करून घ्या. विनंती आहे की हे षटक पूर्ण करून घ्या. जबरदस्त संघाचे संघनायक खराडंडा संघाचे संघनायक यांचं शेवटचं षटक घेऊन येतो तो मात्र खराडंडा संघाचा संघनायक हरेश जर बघितलं गेलं कीर्ती छोटी आहे मात्र मूर्ती मोठी आहे. कारण जबरदस्त खेळ या माध्यमातून नेहमी करत असतो. आपल्या संघासाठी जेव्हा गरज असते तेव्हा नक्कीच गोलंदाजी असू द्या या फलंदाजी असू द्या. हरीश राईट आर्म राऊंड द विकेट. इन फॉर्म फलंदाज भावेश. अप्रतिम अशा षटकारांचा अत्युजबाजी केलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. लाभ करण्याचा प्रयत्न हवे. चेंडू जात असे ऑफ द लाईन होईल का? शतरक्षण तिकडे हजर आणि इज बॅक टू फबलन झालेला आहे तो मात्र भावेश. जबरदस्त फलंदाजी अफलातून फलंदाजी पाहायला भेटली ती मात्र भावेश यांच्या माध्यमातून. देऊया थोडीशी डिझेला संधी. नवीन बॅटर मैदानात आलेला आहे तो मात्र नितीन. नवीन बॅटर मैदानात आलाय तो मात्र नितीन. लवकर जायचंय. नक्कीच आपला भव्य दिव्य असा सोहळा इकडे होताना दिसतोय. एक ट्रॉफीचं आगमन होताना दिसतोय. सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या ट्रॉफीवर. खेळाडूंच्या असू या प्रेक्षकांचा असू द्या. कारण अस्मरणीय असा सोहळा इकडे आता थोड्या वेळातच आपल्याला पाहायला भेटतो तो मात्र. महिला वर्गांची गर्दी तिकडे नाचताना दिसत आहेत. खरंच आता परत एक हरेश जबरदस्त गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. मॅन फॉर्म खारदांडा एक नितीन फेस करण्यासाठी तयार आहे.
मॅन फॉर्म परत लाभ करण्याचा प्रयत्न. पंच आपल्या जागेवर व्हाईटच्या स्वरूपात ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, त्याच चेंडूवर थोडस व्हाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपलावर जर बघितली गेली तर मला वाटतं 66 धावसंख्येवर झाले. शेवटचं षटक म्हणून ओळखलं जातं ते मात्र हाणामारीचे षटक. या षटकात किती धावा काढतात आता किती धावसंख्येचं लक्ष त्या मात्र खरडाटा संघ समोर ठेवताना दिसतोय तो मात्र धारी संघ. परत हरेश यांचा परत एकदा चेंडू राईट फ्रॉम राऊंड विकेट मारा, लाभ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सत्रक्षण तिकडे हजर आहे. एकच धावेवर मला वाटतं समाधान मानावं लागेल, कारण एक तरफ आहे तर मात्र बिपिन जबरदस्त एक बॅटर आहे, एक षटकार त्याच्या बॅटिंगने सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेला आहे. अप्रतिम अशी फलंदाजी अजूनपर्यंत झालेली आहे ते मात्र धारी संघाची. उमेनगाव इथून आलेला संघ तो आहे तो मात्र परत एकदा हरेश तो बिपिन नक्कीच परत त्याच लय मध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरतोय. थोडस कुठेतरी धावा रोखवण्याचं काम करताना दिसतोय तो मात्र हरेश. मॅन फॉर्म दांडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू हरेश जर बघितलं गेलं तर खूप असा छोटासा दिसतोय, पण खरंच कीर्ती खूप आहे त्याच्या पाठीमागे. परत ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. परत एक पंचांचे पंख हवेत होईल का अवांतर धावसंख्येने भर. या एक धावसंख्येने धावपराव झाल्या ते मात्र 68. चेंडूचा खेळ बाकी आहे तो मात्र 3 चेंडूचा खेळ वाईट आलाय आता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, सॉरी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूत किती धावा काढतात. अगोदरच्या सामन्यात 69 धावा दिल्या होत्या त्या मात्र शीतला देवी अक्सा संघासमोर. आता बघूया किती धावा देत आहेत. तर परत लाभ करण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू टाकण्यात हाताळला गेला. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगोदरच्या सामन्यात जर बघितलं गेलं तर शीतला देवी संघासमोर ठेवलेल्या होत्या त्या मात्र 69 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं आणि अप्रतिम अशी कामगिरी करून तो सामना जिंकला होता तो मात्र डेरी संघाने. आता बघूया 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूत किती धावा काढतात, किती धावसंख्येचं लक्ष ठेवतात. लाभ केलेला हवे चेंडूचा से ऑफ द लाईन होईल का. तिकडे शतरक्षण तिकडे हजर आणि बॅक टू पवेलन बिपिनला ही सुद्धा तंबूचा इशारा दिलाय. लगेच नवीन बॅटर पाठवायचा, कारण आपला मोठा सोहळा इकडे होताना दिसतोय. कारण अशी एक ट्रॉफी येताना दिसणार आहे. त्या ट्रॉफीचं क्षण टिपण्याचं काम आपल्या नजरेतून असू द्या या कॅमेरामॅन करून असू द्या. कॅमेरामॅन फोकस करू, कारण हा क्षण आपल्याला टिपायचा आहे. कारण अद्भुत असा अस्मरणीय असा सोहळा आहे. तो सोहळा आपल्याला या महिला वर्ग आहेत त्या नक्कीच कॅमेरामॅनना मी विनंती करतो की तिकडेच फोकस करायचा आहे, कारण जबरदस्त सोहळा, अस्मरणीय असा सोहळा, भव्य दिव्य असे ट्रॉफी, गोल्डन ट्रॉफीच्या नजरा सगळ्यांवर पडलेल्या आहेत. त्या ट्रॉफीचा सोहळा इकडे होताना दिसतो. शेवटचा चेंडू मेहुल आलेला आहे. मेहुल आलेला आहे आणि जबरदस्त बघूया. आणि ते परत जबरदस्त बॅक टू पवेलन झालेलं आहे. आतापर्यंत तशीच गोलंदाजी केली आणि जिंकण्यासाठी धावा दिलेल्या आहेत त्या मात्र 69. अगोदरच्या सामन्यात जेव्हा दिल्या होत्या त्या सामन्यात परत तशा सामना पाहायला भेटतात. नंतर या ह्याच्यात नक्कीच मी कॅमेरामॅनला फोकस करण्यासाठी विनंती करतो की आपले भव्य दिव्य असा सोहळा, एक अस्मरणीय सोहळा इकडे पाहायला भेटतोय. त्या ट्रॉफीची नजरा लागलेल्या आहेत सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना. तो ट्रॉफीचं आगमन होताना दिसतंय. न भूतो न भविष्यतो.